पोलीस स्टेशन म्हटले की सर्वात जास्त ताण आणि कामाची रिस्की बाजू म्हटले की गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे पाहिले जाते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेस प्रत्येक गुन्ह्याचा उलगडा करण्याचे एक आव्हानच नव्हे तर एक जबाबदारीचे काम असते। त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी जर दबंग आणि शातीर असेल तर त्यांची टीम देखील त्याचप्रमाणे अगदी मजबूतीने तयार झालेली असते। याची प्रचिती म्हणजे कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे होय। कारण अल्पावधीतच कराडकरांमध्ये लोकप्रिय व दबंग अधिकारी म्हणून राज डांगे व त्यांच्या टीमकडे पाहिले जात असताना दिसत आहे। त्याची कारणेही तशीच आहेत। गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे राज डांगे व त्यांच्या टीमकडे आली की गुन्हेगाराचा कर्दन काळ हा ठरल्यातच जमा। असाच एक गुन्हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत घडला होता। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 5/12/2023 रोजी कराड शहरातील विद्यानगर परिसरातून एक बुलेट चोरी झाली होती। या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी डीबी पथकास तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोळी हे करत होते। दिनांक 3/1/2024 रोजी कराड शहरात गस्त करत असताना वारुंजी फाटा येथे दोन इसम संशयितरित्या एका लाल रंगाच्या बुलेटवर उभे असल्याचे दिसून आले। सदर आरोपींना पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने राज डांगे यांचा संशय बळावला व सदर संशयित इसमांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल विद्यानगर परिसरातून चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून बुलेटसह आणखी एक मोटरसायकल जप्त करत एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संकेत सतीश वायदंडे वय वर्ष 22 राहणार मल्हारपेठ नारळवाडी तालुका पाटण तसेच सार्थक चंद्रकांत पानसकर वय वर्ष 29 राहणार मल्हारपेठ पानसवाडी तालुका पाटण अशी आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार संजय देवपुळे, पोलीस हवालदार शशी काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे।